हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? असेच मजेत राहा, आनंदात राहा, हीच आपण आई जगदंबाचरणी प्रार्थना करूया आणि आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. तर आज ना इकडे पुलाव केलेला आहे लाडूबाईला टिफिनसाठी. कारण मला असं वाटलं की आज घटस्थापना आहे, तर म्हटलं सुट्टीच असेल, तर माझं आपलं निवांत चाललेलं होतं. पण त्यानंतर लाडूबाई म्हटले की 3 वाजेपर्यंत कॉलेज आहे मम्मा आणि पटकन होणार असं काहीतरी करून दे, म्हणून मग तिला पुलाव करून दिला. तर आता टिफिन वगैरे तिचा पॅक करून घेते. पुलाव पण गार झालेला आहे, टिफिनमध्ये भरून घेतलेला आहे आणि लाडूबाईचा टिफिन रेडी आहे. लाडूबाई पण रेडी जाण्यासाठी. तर बस आता जवळच येते इकडे नवीन घराजवळ, त्यामुळे काही टेन्शन नाही. तर निघाली लाडूबाई आता कॉलेजला. त्यानंतर मग माझी बाकीची तयारी करायला घेतली, म्हणजे टिफिनची. तर कारले करणार होती आज, आणि नेहमीसारखेच आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवले तसेच मग यात थोडासा पुलाव यांना पण दिला आणि कारले आणि चपाती असा आजचा काही टिफिन होता. टिफिन पण रेडी झाला. आणि त्यानंतर राजने काय केलेलं की मेसेजेस बघितला नाही व्हॉट्सअपला त्याचा शाळेचा, की 7 ते 11 शाळा होती आणि उशिरा मेसेज बघितल्यामुळे मग त्याची शाळा गेली, राहूनच गेली. म्हणजे शाळा आज शाळेतच नाही गेला तो. म्हटलं की मम्मा मला आज सुट्टी आहे. तर म्हटलं ठीक आहे. मग त्यानंतर क्लास वगैरे करून झाला त्याचा, आणि क्लासवरून आल्यावर त्याची पपई त्याला खूप आवडते, तर पपई कापून दे म्हणे. तर या ठिकाणी आता त्याच्यासाठी पपई कापून देते. तर आज म्हटलं चला आज ना देवांची मांडणी करायची मला, कारण शिफ्टिंगमध्ये ना, तर त्यानंतर म्हणजे जो पितरांचा महिना असतो तर त्यामध्ये देव लावायचे नाही असे 1-2 जणांनी सांगितलं होतं यांना. तर मग ते म्हटले की आपण ना आता नको लावायला देवाऱ्यात देव. हा पितरांचा महिना गेल्यावर मग जेव्हा आपला हा घटस्थापनेचा दिवस आहे पहिला किंवा दुसरा, त्यानंतर मग आपण देवाऱ्यात लावूया. तर म्हटलं ठीक आहे, आपण तसं करूया. तर मग या ठिकाणी आता म्हटलं चला आपल्याला देव वगैरे स्वच्छ घासून पुसून घ्यायचे आणि त्यानंतर मग लावायचे देवाऱ्यात. तर तशी एक छोटी मूर्ती होती देवाऱ्यात, पण ती पूजेच्या वेळचीच होती. मग त्या ठिकाणीच मी पूजा करून घेत होते. त्यानंतर बाकीचं सगळं स्वयंपाक वगैरे आवरला, मुलांचा रूम क्लीन केला, कारण मुलांना सकाळी खूप घाई होऊन जाते. सुट्टी असली तर ते आवरतात त्यांचा रूम, पण मग एरवी त्यांना घाई होऊन जाते, तर मीच आवरून घेते. त्यानंतर मग सकाळी मला खूप घाई गडबड असते टिफिनची वगैरे, त्यामुळे मग बाकीचे कामं बेडरूममधले आवरायला मला वेळ मिळत नाही. तर वरच्यावर थोडंसं आवरून घेते मी, आणि नंतर दुपारी मग व्यवस्थित क्लीन करून घेते. तर या ठिकाणी हे कपडे वगैरे त्याचा पसारा पडलेला असतो, तर तो आवरून घेते. बेडशीट वगैरे व्यवस्थित करून घेते, आणि बाकीचे जी क्लिनिंगची कामं आहे बेडरूमची ती पण करून घेते दुपारच्या वेळी. तर ते झाल्यानंतर म्हटलं आता मग निवांत देव वगैरे साफ करून घेऊया म्हटलं. तर त्याच्या आधी ना जेवण पण बाकी होतं, तर जेवणाचं आधी आटोपून घेऊया म्हटलं, म्हणजे निवांत आपल्या कामाला आपल्याला वेळ देता येतो. तर या ठिकाणी आता सगळं क्लीन करून झालेलं आहे. बेडरूमचं पण काम आवरून झालेलं आहे माझं, आणि त्यानंतर मग आता मी जेवायला घेणार आहे. तर जेवणात तर तुम्हाला माहितीच आहे की पुलाव केला होता, कारल्याची भाजी आणि चपाती असं होतं. पण त्याआधीच म्हटलं आता हे थोडे कपडे राहिले होते घड्या घालायचे, तर ते पण घड्या घालून घेते म्हटलं. कारण कसं आहे, एकदा की जेवण झालं की मी थोडा कंटाळा येतो आपल्याला तर कामं आवरायला. तर म्हटलं आता थोडे हे कपडे आहेत तर त्याच्या पण घड्या घालून घेते, आणि मग त्यानंतर बसूया म्हटलं जेवणाला. तर एक एक काम असं डोळ्यासमोर असलं की जेवण पण जात नाही मला. तर मग म्हटलं आधी कामं आवरून घेऊया, नंतर मग जेवण करूया. तर इकडे आता जेवणाचं माझं चाललेलं आहे, तुम्ही पण या जेवायला. आणि ब्रोकलीची भाजी पण केली होती राजला, कारण त्याला आज कारले खायचे नव्हते. एरवी तो खातो, पण ब्रोकलीची भाजी त्याला खायची होती आज, म्हणून ती पण थोडीशी केली होती. तर जेवण वगैरे झालं, आणि त्यानंतर मग ह्या समया वगैरे सगळेच म्हणजे मला देव क्लीन करून घ्यायचे होते. आता इकडे सगळं मी आता क्लीन करून घेते. आता पितांबरीनेच साफ करून घेते, कारण समय आता फोल्ड करून मला काढून घ्यायच्या आहे म्हणजे, आणि त्या मला ठेवून द्यायच्या आहे. त्या काय आता वापरायच्या नाही आहेत, कारण देवाऱ्यात ते बसणारही नाही आहेत त्यामुळे. आणि गिफ्टमध्ये ज्या समया आल्या ना त्या मला लावायच्या आहेत आता देवाऱ्यात, त्यामुळे मग ह्या समया फक्त मी काही पूजा वगैरे काही कार्यक्रम असला की त्यावेळेस काढत जाईन. तर आता म्हटलं क्लीन करून एकदा ठेवून दिल्या म्हणजे मग आपल्याला आयत्या वेळी लागतात तेव्हा छान अशा स्वच्छ राहतात त्या, खूप काही घासून घ्याव्या लागत नाही. तर इकडे आता देव पण साफ करून घेते सगळे, आणि क्लीन झाल्यानंतर मग देवारा लावून घेणार आहे मी. तर तिकडे आता आज घट बसणार आहेत ना, तर आमच्या जे देवाचं घर आहे म्हणजे जिकडे, तर माझ्या मोठ्या सासूबाई तिकडे असतात, तर त्याच घट वगैरे तिकडे बसवतात, आणि तिकडे सगळं देवाची पूजा वगैरे, आणि ते अखंड 10 दिवस देवाचा दिवा वगैरे तिकडे लावतात. तर असं म्हणतात की इकडे आपण लावू नये बुवा 10 दिवस देवाचा दिवा वगैरे, म्हणजे
अखंड नाही तेवत ठेवायचा असं काही 1-2 जणांकडनं ऐकलं, तर त्यामुळे मग आता मी काही ते लावत नाही. आपला फक्त पूजा वगैरे करते आणि धूप दीपकने आपण ओवाळून घ्यायचं, सकाळ संध्याकाळ पूजा करून घ्यायची, आरती करून घ्यायची, एवढं मी करत असते. तर जेवढं आपल्याकडनं होतं तेवढं आपण करायचं आणि मोठ्यांनी जे सांगितलं तेवढं लक्षात ठेवायचं. बाकी जास्त काही मी असं करत नाही. तर या ठिकाणी आता देव वगैरे पण क्लीन करून झालेले आहेत आणि ह्या बाजूला मी आता इकडे डायनिंगवर सगळे मांडून दिले आहेत. कोरडे स्वच्छ पुसून घेते कापडाने आणि आधी त्यांना वस्त्र लावून घेणारे, ज्या देवांचे वस्त्र आहेत त्यांना, आणि नंतर बाकीचं करणारे. पण मध्येच आता इकडे थोडंसं हे बेसिनचं काम आहे ना, तिकडे थोडंसं फिनिशिंग बाकी होतं, तर ते करायला मध्येच हे माणसं आलेले होते, त्यामुळे माझा बराचसा वेळ गेला. त्यानंतर मग संध्याकाळी इकडे मी मग देवारा वगैरे स्वच्छ पुसून घेतला आणि मग मांडणी केली देवांची. तर या ठिकाणी ना आता मी लाल मद्रास जे आहे ना ते कापड अंथरणार आहे. तर त्याचे बारीक असे तुकडे करून घेणार आहे, म्हणजे त्या मापाचे, कारण एकच अखंड कापड अंथरलं तर ते बरं नाही दिसणार म्हटलं. त्यामुळे मग त्या लांब लांब अशा पट्ट्या करून घेणार आहे मी कात्रीच्या मदतीने आणि मग त्यावर देव पण मांडायचे, म्हणजे जरा दिसायलाही छान दिसेल ते. तर अशा पद्धतीने मी लावून घेतलेल्या आहेत त्या आणि आता दिसायलाही छान दिसतं आहे, मोकळं आणि सुटसुटीत. असं जरी छोटं वाटत असला देवारा, पण तरी भरपूर म्हणजे स्पेस आहे आणि मोकळं आणि सुटसुटीत वाटणारे. खूप जास्त देव पण नाही आहेत माझे, मोजकेच देव आहेत, त्यामुळे मला वाटतं की व्यवस्थित सगळे बसून जातील. तर या ठिकाणी आता सगळ्या देवांची मांडणी करून घेते. आमच्या लहानपणी आईची एक सवय होती की रोज संध्याकाळी आम्ही दिवा लावायचो आणि सगळे लहान भाऊ बहिणी आणि सगळेजण आम्ही आरत्या म्हणायचो. तर खूप साऱ्या आरत्या माझ्या अशा तोंडपाठ आहेत, म्हणजे साईबाबांची आरती, पांडुरंगाची, विठ्ठलाची आरती, तसेच महादेवांची आरती. आणि त्यामध्ये जर नवरात्र आली तर नवरात्रीमध्ये अंबेची आरती, ह्या सगळ्या आरत्या आमच्या तोंडपाठ असायच्या आणि खूप छान वाटायचं. एक जण घंटी वाजवायचं आणि आम्ही सगळे तोंडपाठ सगळ्या आरत्यांचं, म्हणजे एक पुस्तक होतं आणि ते रोज म्हणत असायचो, त्यामुळे मग ते तोंडपाठ व्हायचं. तर खूप छान आणि प्रसन्न वाटायचं. लहानपणाची आठवण झाली. आत्ता मुलांना तेवढा काही हल्ली वेळ नसतो, आपण सांगितलं तरी खूप काही वेळ ते देऊ शकत नाही. फक्त दिवा वगैरे लावतात, नमस्कार करतात, बाकी काही आरती वगैरे म्हणण्याचं त्यांचं हे नाही. तर गणपतीचंच पाहिजे, तेवढी गणपतीची आरती थोडी मोडकी मुलांना येत असते. तर या ठिकाणी आता पूजा पण झालेली आहे, आपली रांगोळी काढलेली आहे मी, धूप अगरबत्ती आणि दिवा लावून दिलेला आहे आणि खूप छान संध्याकाळची वेळ प्रसन्न असं वाटतं आहे आणि देवारा पण आपला आता सगळा मांडून झालेला आहे. तर या ठिकाणी आता पूजा पण करून घेतलेली आहे मी. तर फ्रेंड्स, असेच व्हिडिओ तुम्ही बघत राहत जा आणि माझे व्हिडिओ जर का तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरत जाऊ नका. तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही, खूप छान असं प्रसन्न वातावरण वाटतं आपल्याला संध्याकाळच्या वेळी. त्यानंतर संध्याकाळी मी स्वयंपाकात खिचडी आणि कढी केली होती, पण ते आल्यानंतर म्हटले की मला मिरचीचा ठेचा पण पाहिजे आहे. तर त्यांना म्हटलं आता खिचडी कढी खाऊन घ्या, पण त्यांचा लाडका साला म्हटला की मी माझ्या हाताने ठेचा बनवतो. तर तो स्वतः जाऊन मिरची, कोथिंबीर वगैरे काय लागतं ते सगळं घेऊन आला. मिरची होती पण ती खूप तिखट नव्हती, म्हणून त्याने तिखट मिरची आणली आणि 2 मिरच्या मिक्स करून असा ठेचा स्वतःच्या हाताने तयार करून मग खाऊ घालणार होता तो त्याच्या मेव्हण्यांना. तर या ठिकाणी आता मिरच्या वगैरे भाजून घेतो आहे आणि म्हटलं की मिक्सरच्या भांड्यात वगैरे नाही करायचं, कुटून वगैरे करायचं, खूप छान टेस्ट येतो. तर या ठिकाणी लसूण निवडून घेतलं त्याने आणि त्यानंतर कोथिंबीर, मीठ आणि मिरची असं सगळे एकत्र कुटून घेणार आहे. आणि हे खरंच आहे की कुटलेल्या ठेच्याचा काही वेगळाच टेस्ट असतो. तिकडे लाडूबाईचं जेवण चाललेलं होतं, कारण तिला झोप येत होती आणि सकाळी पुन्हा तिचं लवकर कॉलेज असतं, म्हणून तिला जेवायला बसवलं होतं तिकडे. तर इकडे चाललेलं होतं भाऊचं ठेचा बनवणं. तर यामध्ये जर का आपण शेंगदाण्याचं कूट घातला तर थोडासा तिखटपणा त्याचा कमी होतो, पण तो म्हटला की नाही, आता ठेचा आपण असाच खाऊ घालायचा आहे त्यांना. आणि मग त्याने याच्यामध्ये तेलामध्ये थोडासा फ्राय करून घेतला आणि छान असा खरपूस मस्त खरडा तयार झालेला आहे आपला. आणि आता जेवण करायला घेणार आहेत. तर इकडे ताट पण रेडी केलं आहे मी, कढी, खिचडी, लोणचं आणि त्यासोबत ठेचा. तर फ्रेंड्स, असेच व्हिडिओ बघत राहत जा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका. भेटूया पुढच्या व्हिडिओपर्यंत, बाय.